गडचिरोली जिल्हा हा मुख्यत्वे धानाच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे। मात्र आता इथला शेतकरी मोत्याचीही शेती करू लागला असून गोदावरीच्या सुपीक काठावर फक्त कापूस, मिरची आणि धानच पिकवत नाहीत, तर आता सामान्य शेतकरी गोड्या पाण्यात मोत्याची देखील शेती करायला लागले आहेत। जिल्हा मुख्यालयापासून 220 किलोमीटर अंतरावरील सिरोंचा येथे रवी बोंगोनी हे गत 3 वर्षांपासून मोत्याची शेती करीत असून त्यांना यातून आर्थिक उत्पन्नही मिळत आहे। केवळ पारंपरिक शेती न करता अधिक उत्पादन घेणारी शेती करावी, यासाठी रवी बोंगोनी यांनी मोती संवर्धन करण्याचा पर्याय निवडला। यासाठी शेतातील 0.20 हेक्टर आर जागेवरील खड्डा खोदून त्यात त्यांनी मोती संवर्धन केले। रवी यांनी कंपनीच्या प्रतिनिधींशी बोलून मोती संवर्धन सुरू केले आहे। पहिल्या वर्षी त्यांना 5 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागली। शिंपल्यांची खरेदी, जाळे यासह विविध वस्तूंवर त्यांना खर्च आला। 15 ते 16 महिन्यात त्यांना दुप्पट उत्पादन मिळाले। कंपनीच्या प्रतिनिधींना पैसे दिले गेले तर ते मोती लागवडीसाठी आवश्यक असलेले सर्व मोती, जाळी इत्यादी पुरवतात। कंपनीचे प्रतिनिधी अनेकदा मोती लागवडीच्या पद्धतीचा आढावा घेतात आणि शेतकऱ्यांना आवश्यक सल्ला आणि सूचना देतात। एकदा पीक हातात आले की ते खरेदी करतात, अशी माहिती रवी बोंगोनी यांनी दिली आहे। पाहूया अनमोल मोतींच्या शेतीविषयी रवी बोंगोनी यांनी CTVला दिलेली ही प्रतिक्रिया। रवी बोंगोनी सिरोंचा रहिवासी, मागील 3 वर्षापासून आपण मोतीपालनमध्ये आहोत आणि ही मोतीपालन आपल्याला मागील 3 वर्षामध्ये 2016-17 मध्ये मी सिफाला गेलो होतो भुवनेश्वरला। तिथं माझा ट्रेनिंग झाला फिशरीचा आणि त्याच्या बाजूला 6 मोतीचा ही ट्रेनिंग चालू होता आणि मी एवढ्या दूरून गेलो म्हणून नाही का दोन्ही प्रोग्राम अटेंड केलो आणि तिथलं आम्हाला म्हणजे मोतीबद्दल माहीत झालं, पण त्याचं मार्केटिंग कुठं करायचं आणि कसं करायचं याचं काही आम्हाला कळत नव्हतं। आणि 1-2 वर्ष मी सर्च केलो आणि नंतर आम्हाला एक कंपनी भेटला। त्या कंपनीसोबत आम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केलं। मागील 3 वर्षापासून इयर टू इयर आम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करत आहोत आणि यावर्षी फायनल इयर आहे 2025 मध्ये जानेवारीमध्ये आम्हाला हार्वेस्टिंगसाठी येणार आहेत 26 मध्ये। तर आम्ही मागील 3 वर्ष आधी 5 लाखापासून सुरुवात केलो, आज आम्ही 15 लाखपर्यंत पोहोचलो। आणि याची देखभाल कोण करतात भाऊ? देखभाल मी स्वतः करतो। याच्यात देखभाल करण्याची जास्त गरज नाही, कारण याला जास्त फीडिंगची गरज नाही आणि जास्त याला लेबरची गरज नाही, म्हणून हे मोतीपालन सर्वात उत्कृष्ट मानलं जातं। आणि आपण जे व्यवसाय करून राहिले, हे व्यवसाय किती एकरमध्ये करून राहिले आपण? आपला हा व्यवसाय फक्त 3 बाय 30 मीटरमध्ये मागील तरी क्षेत्रामध्ये आपण घेऊ शकतो, तसं आपण मी स्वतः केलं। CTV प्रतिनिधी मुरलीधर मार्गवणी यांची रिपोर्ट।